मुंबईत पाऊस पडला आणि त्यानंतर अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मात्र न्यूज 18 लोकमत ग्राउंड रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि आपले प्रतिनिधी कृष्णा आवटी हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ॲक्वा लाईन ज्या ठिकाणी सकाळी खोळंबा झाला होता प्रवाशांचा, त्यांनी तिकीट खरेदी केले पण ते प्रवास करू शकले नाही। सध्या काय स्थिती आहे ते आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा आवटी यांच्याकडून। कृष्णा, आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत। जे चाकरमानी कामाला आले असतील त्यांना परत जायचं आहे। सध्या मेट्रो ॲक्वा लाईनची काय स्थिती आहे आणि एकूणच मुंबईमध्ये काय स्थिती आहे? नक्कीच फरा आपण पाहू शकतो जो आहे मुंबईत आज सकाळपासूनच जे आहे ते जोरदार बरसताना आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे ते पाणी साचलं आणि त्यातच महत्त्वाकांक्षी असलेला असा प्रकल्प म्हणजे ॲक्वा 3 लाईन, जो ॲक्वा 3 लाईन BKC पासून ते थेट आचार्य यात्रे चौकपर्यंत जो तो येतो, त्या ॲक्वा 3 लाईनला जे आहे आचार्य यात्रे चौक या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात आपल्याला स्टेशनवरती पाणी पडलेलं आपल्याला पाहायला मिळेल। गाळ देखील मोठ्या प्रमाणात जे आहे त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळेल। अशी देखील माहिती समोर येत आहे की या ठिकाणी जे आहे जी एक संरक्षण भिंत उभारण्यात आली होती ती कोसळल्यामुळे सर्व पाणी जे आहे पावसाचं पाणी ते मेट्रो स्टेशनवरती जे आहे ते गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं। पण सध्या परिस्थिती पाहायला गेली तर फरा आचार्य अत्रे चौक जो आहे सामान्य नागरिकांसाठी जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। सामान्य नागरिकांचा कुठेतरी मोठ्या प्रमाणात खोळंबा होता आहे। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये या आचार्य अत्रे चौक स्टेशनच्या बाहेरच जे आहे CSF असतील किंवा मुंबई पोलीस असतील यांचं जे आहे ते संरक्षण जे आहेत आपल्याला गेटवरतीच उभे राहताना पाहायला मिळतात। कोणत्याही सामान्य नागरिक असेल किंवा माध्यमकर्मी असतील यांना या स्टेशनच्या आतमध्ये सोडलं जात नाहीये, कारण त्यांचं असं देखील म्हणणं आहे की सुरक्षेच्या कारणामुळे आम्ही तुम्हाला सोडत नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। परंतु सामान्य नागरिकांची जी आचार्य यात्रे चौक ते BKC पर्यंत जो प्रवास करणारे नागरिक आहे यांना कुठेतरी मोठ्या प्रमाणात जो आहे तो खोळंबा होताना पाहायला मिळाला। जरी